lecture of topic molecular basis of inheritance. Today discuss next article genetic code. हे आर्टिकल बोर्ड परीक्षेच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाचं आहे. या आर्टिकल वरती 2 किंवा 3 मार्काचा प्रश्न पडू शकेल. उदाहरणच द्यायचं म्हणजे राइट ए शॉर्ट नोट ऑन जेनेटिक कोड किंवा व्हॉट इज जेनेटिक कोड, स्टेट इट्स कॅरेक्टरिस्टिक्स. जेनेटिक कोड म्हणजे काय, त्याची गुणवैशिष्ट्ये लिहा. या पद्धतीचा कोणत्या ना कोणत्या स्वरूपात 2 किंवा 3 मार्काला प्रश्न पडू शकेल आणि म्हणून परीक्षेच्या दृष्टिकोनातून हे आर्टिकल महत्त्वाचं आहे. कालच्या लेक्चरला आपण आरएनए चे टाइप्स पाहिले. या वर्षीच्या तुमच्या टेक्स्टबुक मध्ये म्हणजे 12वीच्या सिलेबस मध्ये आरएनए चे जे टाइप्स आहेत त्याला फारसं महत्त्व दिलेलं नाही, कारण त्यापूर्वी तुम्हाला शिकवलेलं आहे, माहिती आहे असं गृहीत धरून ते या वर्षी डिलीट केलेलं आहे. पण तरी सुद्धा आपण त्याच्यासाठी एक लेक्चर दिलेलं आहे. त्यानिमित्ताने रिव्हिजन होईल आणि पुढच्या लेक्चरला जे आपण प्रोटीन सिंथेसिस आर्टिकल शिकणार आहोत, या टॉपिक मधलं सर्वात महत्त्वाचं आर्टिकल असेल प्रोटीन सिंथेसिस. आणि ते जर आर्टिकल समजून घ्यायचं असेल तर टाइप्स ऑफ आरएनए अत्यंत महत्त्वाचं होतं आणि म्हणून त्याच्यासाठी आपण एक पूर्ण लेक्चर घेतलेलं आहे. टाइप्स ऑफ आरएनए घेतल्यानंतरचं त्याच्या रिलेटेड दुसरं आर्टिकल कोणतं असेल तर जेनेटिक कोड. आणि म्हणून आज आता या लेक्चरला हा छोटासा कन्सेप्ट व्यवस्थित आपण समजून घेऊया. फर्स्ट क्वेश्चन अराइज, व्हॉट इज मीन बाय जेनेटिक कोड. जेनेटिक कोड म्हणजे काय? ऍक्च्युअली दिस टर्म फर्स्ट इंट्रोड्यूस्ड बाय सायंटिस्ट क्रिक in 1961. 1961 साली क्रिक या शास्त्रज्ञांनी जेनेटिक कोड नावाची जी संकल्पना आहे ती सर्वप्रथम शोधून काढली. मग जेनेटिक कोड म्हणजे नेमकं काय? इट इज ए ट्रिपलेट सिक्वेन्स ऑफ नायट्रोजनस बेस. कालच्या लेक्चरला पाहिलं आपण अशी सरळ रेष म्हणजे दुसरं तिसरं कोण नसून कोण आहे mRNA, मेसेंजर आरएनए. आणि याच्यावरती असे ट्रिपलेट सिक्वेन्स ऑफ नायट्रोजनस बेसेस असतात. याला खऱ्या अर्थानं जेनेटिक कोड असं आपण म्हणतो. हे अशा पद्धतीचं 1 2 3 4 5 6 असे ते ट्रिपलेट सिक्वेन्स ऑफ नायट्रोजनस बेसेस असतात. याला खऱ्या अर्थानं जेनेटिक कोड असं म्हटलं जातं. मग नेमकं याच्यामध्ये काय केलं जातं? ऑल जेनेटिक इन्फॉर्मेशन, सर्व प्रकारची अनुवंशिकतेच्या सूचना, ऑल जेनेटिक इन्फॉर्मेशन इज स्टोअर्ड, याच्यामध्ये साठवले जातात इन द फॉर्म ऑफ कोडेड लँग्वेज. कोडेड लँग्वेजच्या स्वरूपात सर्व प्रकारच्या अनुवंशिकतेच्या सूचना साठवल्या जातात. दॅट कन्सेप्ट इज कॉल्ड ॲज ए जेनेटिक कोड. याला खऱ्या अर्थाने जेनेटिक कोड असं म्हटलं जातं. म्हणजे खरं तर अनुवंशिकतेच्या सूचना यात आणि त्या कोडेड लँग्वेज मध्ये साठवले जातात आणि ट्रिपलेट सिक्वेन्स ऑफ नायट्रोजनस बेसेसच्या स्वरूपात असतात. याला खऱ्या अर्थानं आपण जेनेटिक कोड असं म्हणतो. ऍक्च्युअली देयर आर 64 कोडॉन. टोटल कोड किती असतात किंवा कोडॉन किती असतात? 64.
प्रामुख्याने 20 डिफरंट अमायनो ऍसिड्स इन कोड्स स्पेसिफिक कोडॉन 64 कोडॉन असतात, 20 अमायनो ऍसिड असतात. हे नायट्रोजनस बेसेस म्हणजे कशी असतील तर उदाहरणार्थ पहा, पहिला AUG ॲडेनिन युरेसिल ग्वानिन, या पद्धतीने हा पहिला कोडॉन कंपल्सरी असतो. याला स्टार्टिंग कोडॉन म्हटलं जातं किंवा इनिशिएशन कोडॉन असं म्हटलं जातं. आणि याला मॅच होणारं जे अमायनो ऍसिड असतं ते मिथ्योनिन असतं. कोणतं असतं? मिथ्योनिन. या पद्धतीनं ह्या प्रत्येक कोडॉनला अमायनो ऍसिड इनकोड होतं किंवा स्पेसिफाईज होतं. या पद्धतीनं हे 64 जेनेटिक कोडॉन असतील आणि 20 डिफरंट अमायनो ऍसिड असतात. ते एकमेकाला इनकोड्स होतात किंवा मॅच होतात. आणि म्हणून तर खऱ्या अर्थानं भविष्यात प्रोटीन सिंथेसिस होतं, प्रोटीन तयार होतं. ते आपण नेक्स्ट लेक्चरला डिटेल पाहणार आहोतच. देन हियर मोस्ट इम्पॉर्टंट कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ जेनेटिक कोड. जेनेटिक कोडचे कॅरेक्टरिस्टिक्स कोणते, गुणवैशिष्ट्य कोणते, तर या ठिकाणी महत्वाची 9 कॅरेक्टरिस्टिक्स शॉर्टकट मध्ये मी लिहिलेले. वन बाय वन आपण एक्सप्लेन करून घेऊया, समजून घेऊया. फर्स्ट, जेनेटिक कोड इज ट्रिपलेट सिक्वेन्स ऑफ नायट्रोजनस बेस. हे आपण ऑलरेडी पाहिलेलं आहे. अशा पद्धतीनं 1 2 3 1 2 3 1 2 3 असे ट्रिपलेट सिक्वेन्स ऑफ नायट्रोजनस बेसेसच असतात. हे पहिलं त्याचं गुणवैशिष्ट्य असेल, कॅरेक्टर असेल. इट हॅज डिस्टिंक्ट पोलॅरिटी. याचा अर्थ काय होतो? हा मेसेंजर आरएनएचा मॉलिक्यूल आहे. ही स्टार्टिंग कोडॉनची डायरेक्शन 5 प्राइम असेल आणि इकडं 3 प्राइम एंड असेल. म्हणजे या डायरेक्शननं, या दिशेनं हे जेनेटिक कोड असे असतील. या दिशेनं 5 to 3 प्राइम डायरेक्शन. असं कधी होत नाही की इकडून इकडं याच दिशेनं ते कोडॉन आपल्याला गेलेले दिसून येतील. याला म्हणायचं इट हॅज डिस्टिंक्ट पोलॅरिटी. म्हणजे डायरेक्शन कोणत्या बाजूने असते? 5 प्राइम टू 3 प्राइम. हा मेसेंजर आरएनए आहे, हे आपण पाहिलेलं आहेच. नेक्स्ट, इट इज नॉन ओव्हरलॅपिंग. इथं हे जे ट्रिपलेट सिक्वेन्स जे नायट्रोजनस बेसेसचे आहेत, यातलं प्रत्येक लेटर रीड ओनली वन टाइम. एकदाच उच्चार करायचा, AUG असं एकदाच उच्चार करायचा. पुन्हा पुन्हा रिपीट करायचं नाही, नाहीतर तो ट्रिपलेट सिक्वेन्स होणार नाही. एक तर 2 होईल किंवा 4 होईल. 2 किंवा 4 झालं तर त्याला आपण जेनेटिक कोड म्हणणार नाही. जेनेटिक कोड म्हटलं की तो ट्रिपलेटच सिक्वेन्स असला पाहिजे. Each letter read only one time. Hence it is called as a non-overlapping. The next, it is commaless. Commaless means there is no any gap in between two successive codon. इथं तुम्हाला दिसावं, कळावं, समजावं म्हणून प्रत्येक 2 कोडॉनच्या मध्ये जरा गॅप दाखवलेला आहे. म्हणजे हा एक ट्रिपलेट आहे, हा एक ट्रिपलेट आहे, हा एक ट्रिपलेट आहे, ते कळावं म्हणून मध्ये गॅप तुम्हाला दाखवलेला आहे. ऍक्च्युली इथं कोणत्याच नायट्रोजनस बेसेस मध्ये फारसा गॅप नसतो. अगदी इक्वली
त्या ठिकाणी डिस्टन्स आपल्याला दिसेल, पण तरी सुद्धा ते ट्रिपलेट सिक्वेन्स मध्येच असतात, म्हणून त्याला म्हटलं जातं इट इज कॉमालेस, मध्ये कोणत्याही स्वरूपाचा गॅप नसतो. देन जेनेटिक कोड हॅज डिजनरेसी. डिजनरेसी म्हणजे काय? या ठिकाणी कोडॉन किती आहेत? 64. अमायनो ऍसिड किती आहेत? 20. आता 64 कोडॉनला 20 अमायनो ऍसिड कसे पुरतील? पुरणार नाहीत. आणि मी मगाशी म्हटलं प्रत्येक कोडॉनला एक एक अमायनो ऍसिड दिलं जाईल. मग कोडॉन तर 64 आहेत, अमायनो ऍसिड तर 20 आहेत. मग हे एकमेकाला कसं काय व्यवस्थित पुरणार? मॅच कसं होणार? इनकोड कसं होणार? म्हणून डिस्ट्रीब्युशन करत असताना समटाइम्स 2 अमायनो ऍसिड कोड्स, one amino acid codes 2 genetic code. कधी कधी या 2 कोडॉनला एकच अमायनो ऍसिड दिलं जाईल, कधी कधी 3 कोडॉनला एकच अमायनो ऍसिड दिलं जाईल. उदाहरणार्थ सिस्टीन, आयसोल्युसिन. सिस्टीन नावाचं अमायनो ऍसिड 2 कोडॉनला दिलं जातं. आयसोल्युसिन नावाचं अमायनो ऍसिड 3 कोडॉनला दिलं जातं. या पद्धतीनं 2 अमायनो ऍसिड एका कोडॉनला 2 कोडॉनला 1 अमायनो ऍसिड, 3 कोडॉनला 1 अमायनो ऍसिड. उदाहरण मी काय दिलं? सिस्टीन 2 कोडॉनला मॅच होईल, आयसोल्युसिन 3 कोडॉनला मॅच होईल. आता इथं दाखवल्याप्रमाणे हे 2 कोडॉन 1 अमायनो ऍसिड, 3 कोडॉन 1 अमायनो ऍसिड. उदाहरणार्थ काय म्हटलं मी आता? आयसोल्युसिन, सिस्टीन या प्रकारची अनेक अशी अमायनो ऍसिड्स आहेत 20 मधली की ते बरोबर 64 कोडॉनला स्पेसिफाईज होतात, मॅच होतात, इनकोड्स होतात. म्हणून हे 20 अमायनो ऍसिड 64 ला बरोबर मॅच होतात, पुरतात. अगदी साधं सोपं उदाहरण घेऊया. समजा तुम्ही 64 विद्यार्थी आहात आणि माझ्याकडे फक्त 20च या टॉपिकच्या नोट्स झेरॉक्सचा सेट असेल, तर त्या 64 ला मी कशा पुरवणार? तर काही विद्यार्थ्यांना एक एक मिळून जाईल, पण काही विद्यार्थ्यांना दोघात एक नोट्स, काही विद्यार्थ्यांना तिघामध्ये एक नोट्स, काही विद्यार्थ्यांना चौघामध्ये एक नोट्स. या पद्धतीनं 20 नोट्स 64 जणांना पुरवल्या जातील. सेम या पद्धतीनं 20 अमायनो ऍसिड 64 कोडॉनला पुरवले जातात. Such type of encoding is called as a degeneration. Then it is universal. Universal म्हणजे in all animals, कोणताही एनिमल घ्या, from virus, bacteria to higher organism. Example, we people. अगदी बॅक्टेरिया पासून मानवापर्यंत कोणताही प्राणी घ्या, सगळ्यांच्या मध्ये कोडॉन किती आहे? 64. अमायनो ऍसिड किती आहे? 20. आणि ज्याची त्या कोडॉनला ज्याची तोच अमायनो ऍसिड स्पेसिफाय होतो, मॅच होतो, इनकोड्स होतो. उदाहरणार्थ हा पहिला AUG असेल तर तो स्टार्टिंग कोडॉन जर आपल्यामध्ये असेल तर इतर प्राण्यांच्या मध्ये सुद्धा तो स्टार्टिंग कोडॉनच असेल. आणि त्याला मॅच होणार अमायनो ऍसिड हे मिथ्योनिनच असेल या पद्धतीने. आणि म्हणून त्याला म्हटलं जातं जेनेटिक कोड इज युनिव्हर्सल. देन इट इज नॉन अम्बिग्युअस.
असतात ते एकदम ज्याची त्याला परफेक्ट होत असतात, हे फार महत्वाचं आहे. कारण अमानो ऍसिड इथं जर प्रत्येक कोडॉनला जर व्यवस्थित मॅच झाले तरच भविष्यात प्रोटीन सिंथेसिस होऊ शकतं. आणि 20 अमायनो ऍसिड 64 कोडॉनला पूर्ण गरजेचं असतं. हे या ठिकाणी फार महत्वाचं आहे. देन इनिशिएशन अँड टर्मिनेशन कोडॉन. इनिशिएशन म्हणजे सुरुवातीचा स्टार्टिंग कोडॉन कंपल्सरी कोणता असेल? AUG. समटाइम्स कधी कधी चुकून नियमाला अपवाद GUG सुद्धा असू शकेल, पण शक्यतो पहिला कोडॉन कोण असतो? AUG. नियमाला अपवाद कोणता? GUG. हाच कंपल्सरी पहिला कोडॉन असेल, याला स्टार्टिंग किंवा इनिशिएशन कोडॉन म्हणायचं. आणि शेवटचं कंपल्सरी 3 पैकी एक असेल UAA, UAG, UGA. UAA, UAG, UGA 3 पैकी कोणताही एक शेवटचा कंपल्सरी असेल, याच्यामध्ये कधीच बदल नसतो. याला स्टॉप कोडॉन किंवा नॉनसेन्स कोडॉन किंवा टर्मिनेशन कोडॉन असं म्हटलं जातं. यांच्यात कधीही बदल नसतो. हे एक सर्वात महत्वाचं कॅरेक्टरिस्टिक्स आपल्याला दिसून येईल. आणि कोडॉन हॅज अँटी कोडॉन. कोडॉनला नेहमी अँटी कोडॉन असतो. आता हा mRNA मॉलिक्यूल आहे, या ठिकाणी असा tRNA मॉलिक्यूल येत असतो. असा हे CCA एंड आहे, इथं हे अमायनो ऍसिड असेल. समजा हे मिथिओनिन आहे, मिथिओनिन, तर हा अँटी कोडॉन. हा tRNA मॉलिक्यूल आहे. हा tRNA ह्या AUG कोडॉनला अँटी कोडॉनला मॅच होतो, म्हणून हे अमायनो ऍसिड इथं पोहोचवलं जातं. मग आता A च्या अपोजिट कोणतं? थायमिन. पण RNA मध्ये कोणतं असतं? युरॅसिल. U ला अपोजिट कोणतं? A. आणि G ला अपोजिट कोणतं? C. या पद्धतीने हा अँटी कोडॉन ह्या कोडॉनला मॅच होतो, म्हणून tRNA मेसेंजर RNA ला फिक्स होतो आणि tRNA मिथिओनिन म्हणजे अमायनो ऍसिड याला देतो. या पद्धतीने इथं प्रत्येकाला अमायनो ऍसिड पोहोचवलं जातं. हे अत्यंत महत्वाचे कॅरेक्टरिस्टिक्स आपणाला जेनेटिक कोडचे दिसून येतील. छोटा कन्सेप्ट होता पण महत्वाचा होता. 2 किंवा 3 मार्काला याच्यावरती आर्टिकल पडेल, हे व्यवस्थित लक्षात ठेवणं अपेक्षित आहे. इज इट क्लिअर?